तुम्हा आम्हा सर्वांची म्हणजे गृहिणींची कामे ही न संपणार आहेत बरं का, असं का म्हणते. त्याआधी मी ते सकाळी पहाटे उठल्यानंतर मनस्वीसाठी छानपैकी डबा केला. कारण डब्याचा एक रोजच प्रश्न असतो, कारण ती मुळात चपाती भाजी खात नाही, नको तिला म्हणते, भूक लागत नाही. त्यामुळे रोज काहीतरी नवीन नवीन नाश्ता मला करावा लागतो. तर आज मी तिच्यासाठी खास केला होता. मस्त साबुदाणा खिचडी केली होती आणि त्यासोबत मी दिले होते ड्रायफ्रूटचा लाडू आणि शेंगदाण्याचा लाडू. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे दिले, जो तिला आवडेल तो ती खाईल म्हणून. म्हणजे आपल्या गृहिणीचं कसं असतं, सकाळ झाली नाही की आपलं सुरू होतं डब्यापासून ते नंतर सगळी घरातली कामं करण्यापासून, जेवणापासून, नंतर मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांचा अभ्यास पाहण्यापासून. पण या बाबतीत मनस्वीचं कसं आहे सांगू का, जास्त मला गरज नाही पडत अशी शिकवण्याची. लक्ष देऊन शिकते ती, त्यामुळे तिला स्वतःहून येतं. काहीतरी अडचण आली तरच मी शिकवते. तिचीही गणित अशी बघून मला माझी शाळेची आठवण आली. कारण आपल्यालासुद्धा अशा आकृत्या होत्या, सुंदर सुंदर आकृत्या. मनस्वी ते रेखीव आकृत्या छानपैकी काढते. तुमच्यापैकी कोणाकोणाला आठवणारी नक्की सांगा. आणि गृहिणी म्हटलं की मुलांच्या अभ्यासासकट घरातला जो काही पसारा असतो तो सुद्धा आपल्याला आवरावा लागतो. इथे अभ्यास झाल्यानंतर मनस्वीचं तर टाईम टेबल भरण्याचं चाललं होतं आणि मी मात्र इथे मस्तपैकी कुठे पसारा पडला आहे तो आवरण्याचं काम करत होते. इथे कारभारांचं कपाट कितीही आवरा नेहमी असंच विस्कटलेला असतो आणि मग म्हटलं ते आवरायला आपण घेऊया. मग इथे छान इस्त्रीचे कपडे एकदाच आम्ही इस्त्री करून आणतो, त्यामुळे आठवडाभर बघायची गरज नाही. आणि ती जर कपडे जर मी ठेवली नाही अशी व्यवस्थित तर ती पुन्हा विस्कटलेली असतात आणि मग पुन्हा कारभारी इस्त्री करायला पळतात. मग म्हटलं छानपैकी हे आत्ताच आवरून ठेवलेलं बरं, म्हणजे सकाळी टेन्शन नाही. आणि असे कपाटमध्ये अँगल आपण लावले की नाही कपडे तशीच व्यवस्थित छान राहतात. आता ही तर लावून झाली होती, बघा लावल्यानंतर किती छान परफेक्ट दिसतात. मग म्हटलं आता ते खालचे कप्पे पण आवरावे. आणि हे सुद्धा मी छान त्यांचे पॅन्टी ज्या ज्या लागणार आहे त्या व्यवस्थित अशा ठेवून घेतल्या. म्हणजे एकंदरीत आपली कामं भरपूर असतात. आणि मनस्वीची सुद्धा इथं काढून ठेवले सकाळी गडबड नको म्हणून. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.